हे आता अंतिम टप्प्यात आलाय। ईश्वराचा आशीर्वाद असला तर याच वर्षी हे काम तयार करू। दुसरं, दरवर्षी सातारा सांगलीला पावसामुळे त्या ठिकाणी पूर येतो आणि इतकं पुराचं पाणी म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र सगळ्यांच्या हिश्श्याचं पाणी गेल्यानंतरही 200 TMC पाणी हे वाहून जातं आणि ते आपल्याकडे पुरात येतं आणि दरवर्षीचा पूर आहे। याच्यावर आपण योजना तयार केली आणि आता वळण बंधाराच्या माध्यमातून हे पाणी पश्चिम महाराष्ट्रातले जे दुष्काळी तालुके आहेत तिथे आणि उजनीमध्ये आणून ते मराठवाड्यामध्ये नेण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो। तिसरं, आपलं जवळपास उल्हास खोऱ्यातलं जवळपास 350 TMC पाणी हे सगळं समुद्रात वाहून जातं। आपल्याला ईश्वराने सह्याद्री दिला आहे, पश्चिमी घाट दिलेला आहे। या पश्चिमी घाटातनं ज्या नद्या आहेत, पश्चिमेला वाहणाऱ्या नद्या आहेत, या नद्यांचं पाणी आपल्याला मिळत नाही, ते थेट समुद्रात जातं। हे सगळं समुद्रात जाणारं पाणी उचलायचं आणि उचलून वेगवेगळ्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून ते गोदावरीच्या खोऱ्यात आणायचं, काही तापीच्या खोऱ्यामध्ये आणायचं आणि त्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा हा पूर्णपणे दुष्काळमुक्त करायचा। अशा पद्धतीचं काम आपण हातामध्ये घेतलं आहे। लोकांना वाटायचं, मी ज्यावेळेस 2014-15 साली म्हणायचो की हे केवळ भाषणात आहे, हे होऊ शकत नाही, पण मी जीवनात हे शिकलो आहे की स्वप्न पाहायचे आणि स्वप्न पूर्ण करायचे। केवळ स्वप्न पाहून चालत नाही। ज्यावेळेस समृद्धी महामार्गाचं स्वप्न बघितलं त्यावेळेसही लोकांनी वेड्यात काढलं होतं, होणार कसं, पैसा येणार कुठनं। आज एक समृद्धी महामार्ग नाही, असे अनेक मार्ग आपण तयार करतो। आज आपण जवळपास या महाराष्ट्रामध्ये जी कामं सुरू आहेत ती 6 लाख कोटीची आहेत आणि जी सुरू करणार आहोत ती अजून 6 लाख कोटीची आहेत। आता या ज्या लिंक्स आहेत या सगळ्या लिंक्स मिळून जवळपास 2.5 लाख कोटी रुपये त्याकरता लागणार आहेत। लोक विचारतात येतील कुठनं, मी म्हटलं बघत राहा, येतील। हे शेतकऱ्यांचं काम आहे, पैसा येईल आणि यावर्षी या सगळ्या लिंक्स हळूहळू करून आम्ही सुरू करू आणि एकदा या लिंक जर झाल्या तर महाराष्ट्रामध्ये कुठलाही भाग हा आपल्याला दुष्काळी दिसणार नाही। आपल्या पिढीने दुष्काळ बघितला, पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही। अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं कार्य हे आपण हातामध्ये घेतलं आहे आणि म्हणून बंधू भगिनींनो, खरं म्हणजे सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, पण आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की या क्षेत्राकडे आम्ही केवळ शॉर्ट टर्म म्हणून उद्याचा विचार या पद्धतीने पाहत नाही, तर गेल्या 10 वर्षामध्ये जितके वर्ष मला संधी मिळाली त्या संधीमध्ये लॉंग टर्मचा विचार, भविष्यातला विचार हा डोळ्यासमोर ठेवून या क्षेत्रातलं परिवर्तन करण्याचा प्रयत्न आपला आहे। टीका करणारे टीका करतात, तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यात जास्त टीका सहन करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे। माझ्या एवढी टीका तर कोणीच सहन केली नाही, पण मी नेहमी एक गोष्ट सांगतो, टीका करणाऱ्याला कोणी लक्षात ठेवत नाही, जो कर्तृत्व करतो त्यालाच लोक लक्षात ठेवतात। आपण केलेली जी कामं आहेत ही कामच इतिहासामध्ये जिवंत राहतात, व्यक्ती जिवंत राहत नाही आणि टीका करणारा तर वर्षभरापेक्षा जास्त त्याला कोणी लक्षात ठेवत नाही। आणि म्हणून ह्या सगळ्या कामांच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं कृषी क्षेत्र बदललं, शेतकऱ्यांचं जीवन बदललं, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि आज त्याच निमित्ताने या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवता यावा हा माझा स्वार्थ होता आणि म्हणूनच आपण जो सत्कार घेतला त्या सत्कारामुळे मला देखील हे सगळं बोलण्याची, हा संवाद करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली। मी आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि पुढेही आपण अशाच प्रकारे काम करत राहू हा विश्वास देऊन मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।